सन 2022 मध्ये कळमना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खून प्रकरणातील 4 वर्षांपासून फरार असलेल्या महिला आरोपीला नागपूर गुन्हे शाखेने अटक केली आहे। न्यायालयाने या प्रकरणात मृतकाच्या वडिलांसह संबंधित महिलेला दोषी ठरविले होते। मृतकाच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून महिला आरोपी मात्र घटनेनंतर फरार झाली होती। गुप्त माहितीच्या आधारे महिला आरोपी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लावा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून तिला शिताफीने ताब्यात घेण्यात आले। आरोपी महिला दीर्घकाळ नागपूर शहराबाहेर राहून पोलिसांना चकवा देत होती। अटकेनंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पोलीस स्टेशन कळमना येथे सन 2022 मध्ये अपक्रमांक 634 2022 कलम 305 306 376 34 भादवी सहकलम 4-6 पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यातील आरोपितांना 2024 मध्ये 2 आरोपींना कोर्टाने सजा दिली होती। त्यामध्ये एक जस गुड्डू रजाक नावाचा आणि अश्विनी सूरज देशभरतार वय 32 वर्षा राहणार हिवरी नगर हनुमान मंदिर जवळ नंदनवन नागपूर यांना सजा झाली होती। त्यातील गुड्डू रजाक याला तेव्हापासून जेलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि ही फरार होती। जवळपास 2 वर्षापासून ही नागपुरातून फरार असून इतर राज्यात कुठेतरी राहत होती। तर ती नागपुरात येत असल्याची आमच्या पथकाला माहिती मिळाली। त्यावरून आम्ही सापळा रचून PSI अमित देशमुख सोबत स्टाफ असे वाडी हद्दीत जाऊन सापळा रचून सदर महिलेत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कळमना यांचे ताब्यात देण्यात आले आहे। पुढील कारवाई ते करीत आहे।